विदर्भातल्या आणखी काही बातम्यांचा आढावा घेऊया। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाच्या वतीने डबेवाल्यांना घरं मिळणार आहेत, तसंच चर्मकार समाजालाही घरं मिळतील। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या शब्दामुळे आता डबेवाल्यांना हक्काची घरं मिळतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडला वाढवण बंदराशी जोडण्याचे निर्देश दिलेत। तसंच पालघरमध्ये विमानतळ बांधण्याचा फिजिबिलिटी अहवाल सुद्धा सादर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांचे। कोकण रेल्वे मार्गावर सध्या तोबागर्दी झाली आहे। सर्व रेल्वे जवळपास तासभर विलंबाने धावत आहेत। चाकरमानी परतीच्या वाटेवर असल्यामुळे रेल्वे स्टेशन फुल झाली आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामधल्या 12 भावांनी महिलेचं छायाचित्र लावत स्वतःचा अर्ज भरल्याचं समोर आलंय। कन्नडच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्या 12 जणांवर कारवाईचा प्रस्ताव सादर झालाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनी छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरू केले। मुंबईतल्या काळा चौकीत राहत असलेल्या प्रणाली बारड या लाडक्या बहिणीनं योजनेच्या पैशातनं आरतीच्या घुंगरूंचा व्यवसाय सुरू केला। या महिलेनं वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी तिचं कौतुकही केलंय। राज्य सरकार इंदापूरमधील उजनी धरणात 2 कोटींचं मत्स्यबीज सोडणार आहे। तब्बल 28 वर्षांनी सलग दुसऱ्या वर्षी मत्स्यबीज सोडण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे मच्छीमार बांधवांना चांगले दिवस येणार आहेत। महायुतीमध्ये जागा वाटपाच्या हालचालींना वेग आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। गणपतीनंतर दिल्लीमध्ये महायुतीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत वाद असलेल्या जागांवरती तोडगा काढला जाईल असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेत विदर्भात महायुतीला 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय। गेल्या वेळी एकट्या भाजपला 29 जागा मिळालेल्या, मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत केवळ 18 जागांचा अंदाज व्यक्त होतोय। दरम्यान शिवसेनेला 5 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळतील अशी शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व्हेमध्ये दाखवलेल्या जागांपेक्षा कमीच जागा महायुतीला मिळतील असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय। विदर्भामध्ये तर भाजपचा सुपडा साफ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे। अशातच शिवसेनेच्या 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। येत्या 1-2 दिवसात यादी जाहीर होईल असं ते म्हणतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी वाशिम जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला। आपण 5 वर्षांपूर्वी काँग्रेस सोडण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता, पण आता पुन्हा घर वापसी करून चुकीचा निर्णय दुरुस्त करतोय असं वक्तव्य गोपाल अग्रवाल यांनी केलं। अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केलाय। गोंदियामध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। गोपाल अग्रवाल जसं भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये आले तसे अनेक नेते घर वापसी करतील असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय। यावेळी त्यांनी नाना पटोलेंचं कौतुक केलं, तर महायुतीला आगामी विधानसभेत 100 जागा सुद्धा मिळणार नाहीत असा दावा त्यांनी केलाय। नाना पटोले आणि गोपाल अग्रवाल 2 हंसों का जोडा आहे। आपल्यासोबत राहून कामाच्या वेळी मला सोडून पळाले होते, मात्र त्यांना असं पकडून ठेवलंय की परत ते कधी सोडून जाणार नाहीत असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल टिप्पणी केली। भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असतील असं मोठं विधान केलं। नाना पटोलेंनी विरोधकांची बोलणी सहन केली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हाताची म्हणजेच काँग्रेसची सत्ता येईल असं त्यांनी म्हटलंय। दापोली तालुक्यातील टाळसुरे इथे आमदार योगेश कदम आणि त्यांच्या पत्नीचा फोटो असलेल्या गौरी गणपतीच्या शुभेच्छांच्या फलकाची छेडछाड झाली आहे। त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात कोकणातलं वातावरण गरम आहे। दरम्यान कोकणात एका महिलेच्या फोटोसोबत असं कृत्य होण्याची पहिलीच घटना असून या कृतीला आम्ही सडेतोड उत्तर देऊ असा घणाघात योगेश कदम यांनी केला। दिवंगत नेते आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना आमदार करण्यासाठी प्रयत्नशील होत असा शब्द सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिला। तर काही दिवसांपूर्वी माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीमागे आपण उभं राहू असं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं होतं, पण आता विशाल पाटील यांनी यू-टर्न घेतलाय त्याची चर्चा होते। खासदार सुप्रिया सुळेंनी दिवंगत नेते आर पाटील यांच्या सांगलीतल्या घरी भेट दिली। यावेळी सुप्रिया सुळेंनी स्वतः जेवण वाढून घेत घरातल्या सर्व सदस्यांशी संवाद साधला।
राज्याचे मुख्यमंत्री फक्त स्वजातीच्या आंदोलकांकडेच पाहतात असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. तर मुख्यमंत्री 12 कोटी जनतेचे आहेत की फक्त मराठा समाजाचे, असा सवालही हाके विचारतात. मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी आणि सीबीआय या दोनही केसेसमधनं जामीन मिळालाय. 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधनं विधानसभेची निवडणूक लढवतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बारामती विधानसभा अजित पवारच लढवतील अशी माहिती किरण गुजर यांच्या वतीनं दिली जाते. अजित पवारांच्या आता आपणच साहेब या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हेंनी समाचार घेतलाय. राज्यामध्ये केवळ 2च साहेब आहेत, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे फक्त पक्षाचा अध्यक्ष झालं म्हणजे साहेब होता येत नाही, असा टोलाही कोल्हेंनी लगावलाय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात शंभूराज देसाईंनी भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना आणली असं ग्रामीण भागातील महिला सांगतात, असं वक्तव्य शंभूराज यांनी केलंय. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरावर गोळीबार झाल्याप्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. परंड्यामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. 2 महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा दावा संजय राऊतांनी केलाय. राज्यात महाविकास आघाडीला 170 ते 175 जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. सलग दुसऱ्या दिवशीही राजेंद्र राऊत बेमुदत आंदोलनावरती ठाम आहेत. बार्शीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी कार्यकर्त्यांसह उपोषण सुरू केलंय. आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात सकल मराठा समाजानं आंदोलन पुकारलंय. आमदार राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला जातोय. चंद्रपूरच्या वरोरा शहरातील गांधी चौकात कल्पतरू गणेश मंडळापुढे ठेवलेली दानपेटी एका चोरट्यानं लंपास केली. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत काही तासातच या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जेजुरी जवळच्या पारगाव मेमाणे परिसरात 7 लाख रुपये किमतीच्या लोखंडी साहित्याची चोरी झाली. या प्रकरणी 8 सराईत आरोपींना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय. पंढरपूरमध्ये आरक्षणासाठी धनगर आंदोलक विश्रांती भुसनर यांनी पाण्याच्या टाकीवरती चढत शोले स्टाईल आंदोलन केलं. मात्र काही काळानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. गोंदियामध्ये काँग्रेस खासदारांनाच फिल्मी स्टाईल पद्धतीनं स्टंटबाजी करत पूरस्थितीची पाहणी केली. गाडीच्या बोनेटवरती बसून पाण्याचे फवारे उडवत रील तयार केलं आणि खासदाराच्या कृतीमुळे पूरग्रस्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. तर खासदारांच्या व्हिडिओ पाठोपाठ भाजपा आमदाराचा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय. पूरग्रस्त भागाची पाहणी करताना भाजपचे आमदार विजय रहांगडे यांनी जेसीबीवरनं पाहणी केली. त्यामुळे हे सांत्वन होतं की थट्टा, असा संतापजनक सवाल नागरिक विचारू लागले. नागपूर तुळजापूर महामार्गावरती एका ट्रकने एका बाईकला पाठीमागनं धडक दिली, पण बाईकस्वार वेळीच ट्रकच्या पुढच्या भागावर चढल्यामुळे त्याचा जीव वाचलाय. समोरून जात असलेल्या गाडीनं हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद केला. अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी मध्ये झालेल्या वायुगळतीवर शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर अधिकाऱ्यांवरती चांगले संतापले. समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे किणीकरांनी रोष व्यक्त केला. आणि यानंतर एक मोठी बातमी आपण बघणार आहोत. कांदा उत्पादकांसाठी बातमी अतिशय महत्त्वाची. कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय झालाय. किमान $550 निर्यात मूल्य हटवलं जात आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा दिलासा देणारा निर्णय मानला जातोय. पण 40% निर्यात शुल्काचं काय, हा प्रश्न मात्र उपस्थित आहे. आणि यानंतर बातम्यांचा आढावा पुढे सुरू ठेवूया. बातमी कोल्हापूरमधनं. कोल्हापूरच्या कासारवाडी गावात एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. सावत्र आईनं अवघ्या 4-5 वर्षांच्या चिमुरडीला तापलेल्या उलथण्यानं अंगभर चटके दिलेत. या निर्दयी मातेनं तिच्या गुप्तांगावरती चटके दिले. या प्रकरणी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढला गेला. तलाठी संतोष पवार यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच दिवंगत तलाठ्याच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये नोकरी द्यावी आणि कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. मनमाड शहरामधून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गाची दुरवस्था झाली आहे. एकीकडे वाहनधारकांकडून टोल वसूल केला जातोय, तर दुसरीकडे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे महामार्ग दुरुस्तीची मागणी जोर धरतेय.
बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये हिंगणा काझी या गावात नदीवरती पूल नसल्यानं अंत्यसंस्कारांसाठी पार्थिवाला चक्क ट्रॅक्टरमधनं नेण्याची वेळ आली। अनेकदा मागणी करून सुद्धा दुर्लक्ष झाल्यामुळे अंत्यसंस्कार सुद्धा धड होत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करतात। भंडाऱ्यामधल्या उमरीमध्ये लांडग्यानं शेतकऱ्याच्या 7 शेळ्या फस्त केल्याची घटना घडली। या घटनेमुळे कवडू चंडी मेश्राम या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। वन विभागानं तात्काळ भरपाई देण्याची मागणी केली आहे। यवतमाळ शहराला लागूनच असलेल्या लोहारा उद्योगनगरमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली। भुसावळ महानगरपालिकेनं 24 वर्षांपूर्वी शहरात 30 व्यापारी संकुलांची उभारणी केलेली, मात्र या 24 वर्षात एकदाही या व्यापारी संकुलांची देखभाल दुरुस्ती झालीच नाही। पावसाळ्यामध्ये व्यापारी संकुलाचं छत गळू लागल्यामुळे स्लॅब कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। भुसावळ शहरामध्ये गणेश मंडळांच्या वतीनं वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पथनाट्याचं आयोजन केलं गेलं। या पथनाट्याच्या माध्यमातून महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी वर्ध्यात महाविकास आणि इंडिया आघाडीच्या वतीनं धरणं आंदोलन केलं गेलं। प्रति ग्रामसभा उभारून तिथे ठराव मंजूर करत तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल। राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपनं लातूरमध्ये आंदोलन केलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्याचा जळगावमध्ये भाजपनं तीव्र निषेध नोंदवला। राहुल गांधी परदेशात गेले की ते भारताबद्दल कायम बेताल वक्तव्य करतात असा आरोप मंत्री गिरीश महाजनांनी केलाय। वर्ध्याच्या कारंजामध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं आंदोलन पुकारलं। राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळत जोडे मारो आंदोलन करत घोषणाबाजी झाली। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा भाजपनं राज्यभरात निषेध नोंदवलाय। संगमनेरमध्ये राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। श्रीरामपूरमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं। यावेळी राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा जोरदार निषेध नोंदवला गेला। राहुल गांधी आणि शरद पवार दोघांच्याही प्रतिमेला जोडे मारत भाजपनं मनमाडमध्ये आंदोलन केलं। यावेळी दोघांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आज गणेश आरतीचा मान दिला गेला। यावेळी काही विद्यार्थी शेतकऱ्याची वेशभूषा करून आले होते। तर शेतकऱ्यांच्या मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी स्वतः जेवण वाढलं। यावेळी दोघांनी या चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई ते भांडूप असा लोकल प्रवास केलाय। मराठा गणेशोत्सव मित्रमंडळाच्या भेटीला ते आले असताना अश्विनी वैष्णव यांनी मुंबईच्या लोकलनं प्रवास केला। तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतल्या सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत गणेशाचं दर्शन घेतलं। भांडूपमधल्या मराठा मित्रमंडळालाही त्यांनी भेट दिली। आणि याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी येते की जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्या मुंबईमध्ये येतात आणि ते लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेतील, दर्शन घेतील। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती होत असलेला जे.पी. नड्डा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। उद्या दुपारी साधारणतः 2:20 जे.पी. नड्डा मुंबईमध्ये येणार आहेत आणि ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। अर्थातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती चर्चा होण्याचीही शक्यता आहे। आणि गणपतीच्या दर्शनानंतर अश्विनी वैष्णव यांनी भांडूपमधल्या प्रसिद्ध असलेल्या भाऊचा वडापाववरती ताव मारला। वडापाव खाण्याचा हा युनिक अनुभव आहे अशी भावना अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाचं दर्शन घेतलं। बाप्पाची आरती करत त्यांनी मनोभावे प्रार्थना केली। भारताच्या उत्तरेकडे मुसळधार पाऊस बरसतोय। नवी दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं हाल बेहाल झालाय। सततच्या पावसामुळे आरटीओ परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं। दिल्लीत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कीर्तीनगर परिसरात पाणी साचलंय।
या साचलेल्या पाण्यातनं वाहनांना वाट काढावी लागत होती. दिल्लीमधल्या पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अक्षरधाम ते गाझीपूर मार्केट या भागात पाणी साचून ट्रॅफिक जाम झालंय. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी. माणगावमधल्या मुंबई गोवा हायवेवरच्या जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये एका कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नाश्ता करण्यासाठी ब्रेकफास्टसाठी मागवलेल्या वड्यांमध्ये